योद्धा न्यूज मराठी। खेड तालुक्यातील तिफनवाडी येथे रात्री बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पिंजरा लावण्याची मागणी। खेड, पुणे जिल्हा। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वाडागाव परिसरामध्ये असलेल्या तिफनवाडी येथे बिबट्याचा वावर उघडकीस आल्याने परिसरात तीव्र घसरगुंडी आणि भीतीचे वातावरण पसरले आहे। दिनांक 4 मे 2026 रोजी रात्रीच्या सुमारास ग्रामस्थांना बिबट्याचे थेट दर्शन झाले असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। झाडीमध्ये बसलेला बिबट्या कॅमेऱ्यात कैद। भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिफनवाडी गावात ही घटना घडली। रात्रीच्या वेळी गावातील शेताशेजारी असलेल्या झाडीमध्ये एक बिबट्या दबा धरून बसलेला काही ग्रामस्थांना दिसला। त्यानंतर तो तिथून चालत जात असताना काही धाडसी ग्रामस्थांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले। हा व्हिडिओ सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून यामुळे बिबट्याचा वावर केवळ अफवा नसून सत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे। लहान मुले, महिला आणि जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न। बिबट्याच्या या थेट दर्शनामुळे तिफनवाडी आणि परिसरातील वाड्या वस्त्यांवर भीतीचे सावट आहे। शेतावर कामाला जाणाऱ्या महिला, शाळेत जाणारी लहान मुले आणि गोठ्यात बांधलेली पाळीव जनावरे यांच्या सुरक्षेबाबत शेतकरी कमालीचे चिंतेत आहेत। रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणंही आता ग्रामस्थांसाठी धोक्याचे झाले आहे। वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी। या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन वन विभागाने व संबंधित प्रशासकीय यंत्रणेने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे। तिफनवाडी आणि आसपासच्या परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने भेट देऊन पाहणी करावी। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी योग्य ठिकाणी तात्काळ पिंजरा लावण्यात यावा। रात्रीच्या वेळी वन विभागाची गस्त, पेट्रोलिंग वाढवण्यात यावी। बिबट्यापासून संरक्षण कसे करावे याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात यावी। ग्रामस्थांची प्रतिक्रिया। बिबट्या थेट वस्तीजवळ आणि शेतातील झाडीत दिसत असल्यामुळे आमच्यात भीतीचे वातावरण आहे। शेतीची कामे करणे किंवा रात्री जनावरांचा सांभाळ करणे अवघड झाले आहे। वन विभागाने तात्काळ येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा। सुरेश दादा, ग्रामस्थ। तिफनवाडी परिसरातील वाढती पाळीव जनावरांची संख्या आणि ऊसाचे क्षेत्र यामुळे बिबट्यांचा वावर वाढला असल्याचे बोलले जात आहे। आता वन विभाग यावर किती वेगाने कारवाई करतो याकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।